बापा बापा, आत्ता आले पाहुणे किती वेळचे. अन मी किती वेळची वाट पाहून राहिली. 10 वेळा बाहेर येऊ येऊ पाहून राहिली. अम्माय ऑटो आलाच नाही, अजून घरात जातो, अजून 5 मिनिटानं बाहेर येतो. अम्माय ऑटो आलाच नाही. 10 वेळा येणं जाणं चालूच आहे. अन आत्ता आले बापा तुम्ही. झाला आम्हाला थोडासा टाइम झाला डेपोत. आता उतरलं तर म्हटलं गरम गरम झालं होतं ना आम्ही सगळेजण. बसमध्ये किती गरम गरम लागते. तर चला म्हटलं उसाचा रस प्याले, तर उसाचा रस प्याले गेलो होतं. मग रसगी पेला आम्ही आणि मग ऑटो गिटो पाहिला आणि इकडे आलो. मग लेकरायला गरमी होत होती तर बसलो थोडा वेळ. हो आई, ह्या उन्हाच्यानं चिडचिड करत असन नाही. अन किती ऊन तपते बापा, लय ऊन तपते. हो बाई रिंकू, ऊन आहे का काय होईये, लय ऊन तपते. अन पाऊनपणा जातो म्हटलं एवढ्या उन्हात बसमध्ये. बस किती गरम येऊन जाते म्हटलं. बसमध्ये बसायची इच्छा नाही होत, एवढी गरम येते बस. आणि त्याच्यात हे लेकरं लढणं हेन ते. आपण मोठं माणूस असतं घाबरल्यासारखं जीव होते, तर मग ते तर लेकरं होय. हो मामीजी, लेकरं तर लय त्रास देत असन. आणि ह्या रोहन तर कपडेच काढले वाटते. रोहन होय का सोहम होय तर? सोहम होय, सोहमचे कपडेच काढा लागले ना. चिडचिड करायला लागला होता, पूर्ण घामाझोकर झालता तो बसमध्ये. मी म्हटलं बाई धारा काढून दे म्हटलं याचे कपडे, पकड म्हटलं त्याले तसंच. तर मग बसमध्येच काढून दिले त्याचे कपडे आणि आणलं मग तसंच. काय करा मग. हा काय, लय खुश झाली पण मी तुम्हाला पाहून. मस्त एकायनं आले तुम्ही सगळेजण. मस्त सगळे संग आता भेटणं होऊन जाईन माया. सगळे म्हणून आजूबाजूवाले रिंकूच्या घरी पाहुणेच पाहुणे आले म्हणून, लय मोठे ऑटो भरूनच पाहुणे आले म्हणून. हो दादा आणि सुधाकर काकाजी नाही दिसून राहिले म्हटलं, आले नाही काय? आले ना, आले, येऊनच राहिले ते. आता ह्या ऑटोत काही जागा नव्हती. तरी आम्ही किती जण आलो, 5, 6, 7, 8 जण आलो ना. तर त्याले म्हटलं तुम्ही दुसऱ्या ऑटोत येऊन जा. तर थांबले होते ते, तुम्ही जा म्हणे, मग येतो म्हणे आम्ही. हा काय, लक्ष्मी दादा जोड्या वाटते मग. हो बाबा संग येईन मी, बाबा संग येईन मी. तर थांबली ते प्रकाश संग. बसले म्हणा ऑटोत गी बसले होते. आमचा ऑटो सुटला आणि त्याचा ऑटो सुटणारच होता. येईनच ती आता 5 मिनिटानं. हा काय, अमाय बाई पाय, तुम्ही एवढ्या उन्हातून आले, मी तुम्हाला दारावरच थांबवलं. थांबा, मी तुमच्यासाठी पाय धुवाले पाणी आणतो. पाय धुवा मस्त, हात पाय धुवा आणि मस्त कूलरच्या हवेत बसा. राहू दे ना, मस्त घरातच जातो. मस्त हात पाय धुतो बाथरूमात जाऊन थंड्या थंड्या पाणीनं. नाही तर काय मग, चला घरातच जाऊ. पहिलेच बापा लय गरमी होऊन राहिली मला तर, आणि हे लेकराई चिडचिड करून राहिले. चला मग घरातच जाऊ, घरातच हात पाय धुवून आम्ही बाथरूमात. बरं चला चला. बबन काही बोलतच नाही म्हटलं. बोला ना ताई, काय म्हणता? काही बोलतच नाही म्हटलं, आला तर चुपचापच उभा आहे. काय ताई, कशा आहे ताई, काहीच विचारपूस नाही करत. बोलतो ना ताई, तुमच्या संगही बोलतो. पण आता तुम्ही तिकडे बोलण्यात बिझी होते, आई संग, मामीजी संग, ताई संग. त्याच्यानं म्हटलं मधात काही डिस्टर्ब नाही करा. पहिले त्याच्या संग बोलणं होऊ द्या म्हटलं, नंतर बोलू म्हटलं आरामात. हा काय, चांगलंय चांगलंय. चला मग मामाजी, बाबा चला घरात. हो हो बाई. बरं चला मग आई, तुम्ही बी चला. आई जेवण करता का नाश्ता करता तुम्ही? नाही बापा, जेवण नाही करत आम्ही. एवढ्या उन्हातून आताच आलो. आता फक्त थंड थंड पाणी पाज आम्हाला आणि थोड्या वेळानं नाश्ता बनवજો मग. नाही काय रेखाबाई, बरोबर ना? हो ना शांताबाई, आता जेवण खाऊन करून तर आलो आपण. आम्ही जेवण करूनच निघालो म्हटलं. दूरचा प्रवास आहे तर जेवण करूनच जाऊ. मग आणखी भुका गिका लागन म्हणून पहिलेच आम्ही जेवण करून आलो. आता जेवण घेऊन काही करत नाही, नाश्ता बनवજો. बरं बरं. आज म्हटलं माया घर भरलं भरलं दिसून राहिलं. पाय बरं, पूर्ण घर असं भरलं भरलं वाटून राहिलं. नाही तर खाली खाली वाटते माय घर. मी आणि परी दोघीच जणी राहतो. हा काय दादा काऊन खाली बसला? जागा नाही आहे काय म्हटलं सोप्यावर बसाले? वर बस ना. बसू दे ना. आता तू या पोरी संग बोलून राहिलो मी. लय दिवसानंतर भेट झाली ना तू या पोरीची न माई. तर म्हटलं तू या पोरी संग बोलतो मी. हा काय, माया पोरी संग बोलतं काय? हा काय, परी संग बोलणं चालू आहे नाही. मी म्हटलं दादाले जागा नाही आहे का बा बसाले, खालीच बसला. काय झालं तर खाली बसलाय तर बसू नाही शकत काय म्हटलं खाली? तसं नाही आहे दादा, बसू शकतो खाली. पण म्हटलं आता माया घरी आल्यावर वर बसाव. आता माया घरी आले तर वर नाही बसत काय? मग काय म्हणून पाय बाय, रिंकूच्या घरी गेलो तर रिंकूनं मला खालीच बसवलं. असं नको म्हणजो मग. नाही रिंकू, तसं गिसं काही म्हणत नाही मी. एवढा बारीक नाही वागत. तुले तर माहीतच आहे माझ्यासोबत. मले काऊन खालीच बसवलं आणि मले काऊन वरून नाही बसवलं, असं तसं काहीच नाही आपल्या मनात. मी स्वतःहून बसलो म्हटलं. हाय ना जागा, हाय बसाले, पण आता मी खालीच बसतो ना. बरं बरं बसा मग, मी तुमच्यासाठी चहा नाश्ता बनवतो. तोपर्यंत मस्त तुम्ही कूलरची हवा घ्या. हो बापा, आता चांगलं वाटून राहिलं थोडंसं आपण हव्यात बसलो तर. नाही तर असं उकडल्यावानी वाटे मला बसमध्ये. हो मामीजी, तसं तर आहेच. उन्हाळ्याचं तर तसंच वाटते. बरं बसा मग, मी लवकर चहा नाश्ता बनवून आणतो तुमच्यासाठी. चहा नाही काय म्हणते, मस्त शरबत बनवतो.
रिंकूताई द्या म्हटलं, आम्ही बनवू लागतो नाश्ता. द्या आमच्याजवळ कांदे द्या, मिरच्या द्या, आम्ही कापून देतो म्हटलं. लवकर बनन मग. राहू द्या ना वहिनी, बसा ना तुम्ही आराम करा म्हटलं. आता पाहुणपणा आले तर थोडीशी सेवा तर करू द्या मला. बनवतो ना मी. बसा तुम्ही आरामात बसा बाहेर. आता सगळे बसल्या बाहेर तर चांगलं नाही वाटत त्याच्या समोर बसून राहिले. हा, सगळे तिथं बाबा आहे, मामाजी आहे, काकाजी आहे. त्याच्यानं म्हटलं इकडे येऊन जाऊ ना, इकडे बसावं म्हटलं. शरम लागते बसाले. माय हो वहिनी, माय लक्षच नाही काकाजीवर. आपले दिवाकर काकाजी दिसलेच नाही मला. कुठं गेले तर आले अन बातच गायब झाले. चंद्रकला मावशी बातच गायब झाली, कुठं गेली तर. दिवाकर मामाजीले उन्हाळी लागले तर आंघोळ करून राहिले ते. तर कपडे गिपडे काढून देतो म्हणे चंद्रकला मामी, तर त्याच्यानं तिकडेच आहे ते बेडरूम मध्ये. हा काय, मी गोष्टीतच राहिली असं आणि हे आले हे ना घरात गेले तर माझ्या लक्षच नाही. आणि मी गोष्टीच करून राहिले अजून. मग चंद्रकला मावशी म्हणन पाय म्हणन रिंकू माया संग बोललीच नाही. तर आहे ना, आता इथंच आहे, बोलून घे जा नंतर. हो हो, पहिले नाश्ता गिस्ता बनवून घेतो. सगळ्यात पहिले चंद्रकला मावशीची आणि काकाजीची भेट घेतो. नाही तर मग मावशीले राग येते. मग मावशी तोंडावर बोलते. माहीत आहे मग मावशीचं बोलणं टच बोलते मग. हो ते तर आहे म्हणा, पण स्वभावच तसा आहे त्या मामीजीचा. नाही तर तशी मनानं चांगली आहे. मला तर काही नाही म्हणत, कधीच काही नाही म्हणत. बोलते म्हणा, तोंडावर बोलते, पण चांगली आहे, प्रेमळ आहे. हो तशी मावशी विषयी चांगली आहे म्हणा. आलो गेलो म्हणजे करते ना. आता तुम्हाला तर माहीतच आहे वहिनी, कधी मी पाहुणपणा आली तर तिच्या घरी नेते, जेवण खावण येते. नाही गेली तर बोलतेही मले माझ्या घरी येत नाही, तू आईच्याच घरी राहतं अशी तशी. धारा म्हटलं गमते. ताई आता नवीन आहे बा तुमचं घर. पहिल्यांदा आले मी तुमच्या घरी. आता गमाले तर टाइम लागेल. तसं तर मला चांगलं वाटून राहिलं, सगळे आहेत असं काही नाही. पण आपण पाहुणपणा गेलो म्हणजे थोडंसं अनोळखी वाटते. माय अनोळखी काय, आता आपण सगळे ओळखीचेच आहो ना. परिवारातलेच लोक आहे, बायाचे तर आहेच नाही. मग अनोळखी कायले वाटून घ्यायचं, आपलंच समजायचं. नाही ताई तसं नाही आहे. मी सगळेले आपलंच समजतो म्हटलं. घर नवाळं वाटते म्हटलं. म्हणजे कुठं काय आहे काय नाही असं समजत नाही, कुणीकडे जावं काय नाही असं. हा काय, आज पहिला दिवस आहे ना, तर आज थोडंसं नवाडं घर वाटन. मग उद्या काहीच नाही वाटणार. लग्नानंतर म्हटलं पहिल्यांदा आली तू. आणि बबनले म्हणत होती मी, बबन घेऊन येजो धाराले, घेऊन येजो. तर तोही नाही ऐकत. आत्ता आले तुम्ही 1 वर्षानंतर. ऐकतच नाही ना रिंकूताई तो बबन. आता तुम्हाला तर माहीतच आहे, घरी नाही येतो, ये आणि वापस चालला जाय, थांबेच नाही. हो वहिनी ते तर आहे म्हणा. बबन गिबन जास्त येत नाही तसा. हो ना ताई, जातच नाही. बबिता ताईच्या घरी नाही जात. आणि आताच तर म्हणे बाबा तुम्ही चालले जा म्हणे, मी घरी राहतो. गाई ढोरं पाहीन, वावरात जाईन, वावर पाहीन, घर पाहीन असे म्हणत होते. मग त्याले म्हटलं चला चाललो जाऊ. सगळे जाऊन राहिले म्हटलं, चांगलं नाही वाटत. जबरदस्ती आणलं मग त्याले, चला म्हणू. हा काय, एका ठिकाणी गमत नाही बबनले. बसून पाहुणपणा गेलो तर चुपचाप बसून राहायला लागते ना. आणि गावात कसं मित्र राहते, चालले उठले सुटले का मित्र. चौकात बसू दे तर कामाला जाऊ दे, म्हणजे मित्र पाहिजे त्याला जास्त. नाही तर काय मग रिंकूताई, तसंच राहते पोराबाराचं. अजिबात घरात नाही गमत. आपण राहतो फक्त दिवसभर घरचे कामं करा, लेकराले पहा, आपल्यालाच गमते फक्त घरात. रिंकूताई तुम्ही म्हटलं एवढ्या मोठ्या सिटीत राहता, तरी म्हटलं साडीच घालता काय घरी? हो साडीच घालतो मी. ड्रेस काय कधी कधी घालतो मी ड्रेस, जेव्हा मी घुमा फिरायला जातो तेव्हा. नाही तर साडी घालणं आवडते मला. साड्याच घालत राहतो मी. हा काय, तेच म्हटलं. नाही तर कोणी कशा ड्रेसच घालत राहीन, तर नाईट पॅन्ट घालन, तर प्लाझो टॉप हे ते घालत राहते. त्याच्यानं म्हटलं तुम्ही साडीच घालू नये. साडीच घालणं आवडते मला. त्याच्यानं मी जास्त करून साड्याच घालतो. गावाला आली म्हणजे गावाला साडी घालतो. जेव्हा एखाद्या वेळेस माझी इच्छा होते तेव्हा मी ड्रेस घालतो. आहे ना माझ्याजवळ ड्रेस आहे, जीन्स पॅन्ट आहे, सगळंच घेऊन देते मला परीचे पप्पा. पण नाही घालत मी. हा काय, चांगलं आहे ना. तुम्ही म्हटलं एवढ्या सिटीत राहता तरी तुम्हाला काहीच घमंड नाही. पहा बरं, मस्त साधे सिंपल, चांगल्यानं बोलता, चांगल्यानं राहता. आणि तुमच्या जाग्यावर जर कोणी राहिलं असतं तर किती घमंड दाखवलं असतं, मी लखपती आहे, माझ्याजवळ पैसा आहे, हे ते. नाही, पण तुम्ही तशा नाही आहे म्हटलं. तुम्ही मनानेही चांगले आहे आणि तशाही चांगले आहे म्हटलं. ते आपल्यावर आहे मग धारा, घमंडपणा दाखवणं नाही दाखवणं. आता घमंड कायचं करावं. आता तुम्ही खाऊन पिऊन सुखी आहे, मी खाऊन पिऊन सुखी आहे, वहिनी खाऊन पिऊन सुखी आहे, सगळ्या जणी आपापल्या घरी बरोबर आहे ना. मग याच्यात कायले घमंड दाखवून मी नाही काय वहिनी, बरोबर आहे ना. जशी आहे तशी आहे मी.
लग्नाच्या पहिले बी माझा स्वभाव असाच होता आणि आताही मी तशीच आहे बा. मायामध्ये काही बदल नाही आहे. नाही, कोणाकोणाची सवय राहते म्हटलं. पहिले काही पाहून नाही राहत आणि मग सिटीत राहते तर मोठ्या मोठ्या गोष्टी करते. आता माझ्या गावची एक आहे, म्हणजे तिच्या पोरीला इथं अमरावतीला दिलं ना, तर बापा तिच्या तर मोठ्या मोठ्या गोष्टी, जशी ते विमानातच उडते, हवेतच उडते, तशी गोष्टी सांगत राहते. जेव्हा मी गावाला गेली तर माया पोरीच्या घरी असं, माया पोरीच्या घरी तसं, मग माया पोरीनं मला इथं नेलं होतं, मग माया पोरीनं मला तिथं नेलं होतं, मग हॉटेलमध्ये गेली होती, मग ट्रेनमध्ये बसली, मेट्रोत बसली, गोष्टीच गोष्टी सांगत राहते. आता खरं सांगते काय ना खोटं सांगते काय, नाही काय रिंकूताई? कोणी काय थोडंसं राहते तर म्हणजे लहानशा गोष्टीचं लय मोठं सांगायची सवय राहते कोणाकोणाले. हो ते तर आहेच. आता सगळ्या जणी सारख्या नाही राहत ना वहिनी. कोणी कशा राहते, कोणी कशा राहते. मले तर मग त्या काकूच्या घरी जायची इच्छाच नाही होत. ते ना बढ्याच सांगत राहते, माई पोरगी अशी, मग माई नातीन अशी, मग माया नातीनं 1000चा ड्रेस घेतला आणि 5000चा ड्रेस घेतला, भरल्या मोठ्या मोठ्या गोष्टी सांगत राहते. मग कधी कधी तर तिच्या घरी गेलो म्हणजे जास्त वेळ बसायची इच्छाच नाही होत. पण आली गेली तर बोलते गेलते म्हणा, पण तिच्या मोठ्या मोठ्या गोष्टी ऐकूनच बोर वाटते. राहते कोणते कोणते नमुने. आता सांगते तर सांगू द्या, चुपचाप ऐकून घ्या आणि हावले हाव लावा लागते तशा लोकायले, त्याच्या बरोबर नाही लागा लागत. अमाय आपण गोष्टीच करून राहिलो वहिनी, आणि ते लोक तिकडे वाट पाहत असन ना. अजून नाश्ता बनलाच नाही म्हणत, 10 मिनिट झाले तरी काय करू राहिले म्हणून. हे स्वयंपाक तर नाही बनवून राहिले. हो रिंकूताई, द्या मग कांदे मिरच्या द्या आमच्याजवळ. काय काय बनवायचं आहे? काय बनवता? पोहा बनवता का उपमा बनवता म्हटलं? सांगा ना तुम्ही काय बनवू. पोहा बनवू का उपमा बनवू? नाही तर मस्त पास्ता बनवतो. पास्ता बनवू काय मग? बनवा ना, काही बनवा. बरं मी पास्ता बनवतो. वहिनी तुम्ही शरबत बनवा म्हटलं आणि देऊन द्या तिकडे बाहेर सगळेले. आणि धारा तू तोपर्यंत कांदे मिरच्या टमाटे सांबार गिंबार कापून दे. ठीक आहे ना रिंकूताई, कापून देतो मी कांदे मिरच्या सांबार आंबार सगळं. पण सांगून द्या म्हटलं कुठं कुठं काय काय आहे, तर चाकू पावशी काय आहे तुमच्या घरी, तर मग मी कापून देतो तुम्हाला. पाय आता तुले सांगतो मी, भाजीपाला आपला फ्रीजमध्येच राहते. ठीक आहे, भाजीपाल्याचं टेन्शन नाही. काही लागलं आपल्याला भाजीपाला तर फ्रीजमध्येच राहते, दूधही फ्रीजमध्येच राहते. आणि कांदे आहे, आलू आहे, अद्रक लसण, अद्रक तर मला फ्रीजमध्येच राहते. लसण आहे तर ते मायामागं जे टोपली आहे त्याच्यात कांदे गिंदे आहे, आणि पावशी चाकू तिथंच ठेवला आहे, तो घेऊन घे आणि कापून घे म्हटलं. बरं बरं ठीक आहे ना. मावशी काय म्हटलं, कशी काय आहे तब्येत पाणी? तब्येत पाणी काय सगळं ठीक ठाक आहे बा. तू सांग, तू कशी आहे, तुझी पोरगी कशी आहे, आणि जवळ कशी आहे सांग. आम्ही ठीकठाक आहे ना मावशी. आता पाय बा तुझ्या समोर बसली आहे मी, अशी आहे. कशी आहे मी? व्यवस्थित आहे. अम्मा जेव्हा पाय तेव्हा म्हटलं दुबली पतलीच दिसत तू. हालत गिलत तर पकडत जाय म्हटलं. घरच्या घरी राहतं तरी हालत नाही पकडत. काय करू मावशी, आता माझी हालत नाही वाढून राहिली तर किती खाईन किती पिन तरी माझी हालतच नाही वाढत. दादाही तसाच आहे आणि मी तशीच आहे. हो ना, तुमच्या दोघांची हड्डी म्हटलं सिंगल हड्डी आहे तुम्ही दोघही. तोही पतला आहे आणि तूही पतली आहे. शांताबाई पाय बरं किती मस्त फुगून राहिली म्हटलं दिवसांदिवस. मस्त आराम भेटून राहिला शांताबाईले. काय हो काही बोलतं सगळे समोर. शरम आणशीन काय मले? मी कायची फुगून राहिली? मी पहिलेपासूनच अशीच आहे ना. माई हड्डी अशीच आहे म्हटलं लहानपणापासून, डबल हड्डीची आहे मी. जवळ म्हटलं ड्युटीवर गेले आहे काय? हो मावशी ड्युटीवर गेले ना. आज शनिवार आहे तर आज लवकर येईन, 2 वाजताच येऊन जाईन घरी. असं ड्युटीवर गेले नाही, चांगलं आहे ना. आई म्हटलं आता नाश्ता तर झाला, आता जेवण किती वाजता करान म्हटलं. आणि सांगून द्या काय बनवू तुमच्यासाठी, गोड बनवू तिखट बनवू. संध्याकाळचं स्वयंपाक सांगा म्हटलं. तसं मग यायला सांगा लागन ना परीच्या पप्पाले भाजी आणायचं. येता येता घेऊन येईन मग, आता मग डबल येणं जाणं होते. काय बनवा लागते बाई जेवणा खावण्याचं. आता पोट भरतो नाश्ता केला आम्ही, संध्याकाळी पाहिजे तिखट भाजी बनवून घेजो. नाही तर नाही काय शांताबाई, कायले गोड बनवा लागते तिखट बनवा लागते. नाही मामीजी तुम्ही पाहूनपणा आले ना, काही तिखट भात चारण काय म्हटलं तुम्हाला. काही बनवा लागन ना, खीर पुऱ्या काही. तुम्हाला तिखट खायचं असेल तर तिखट बनवतो, चिकन खायचं असेल तर चिकन बनवतो. म्हणून विचारून राहिले काय खायचं आहे तुम्हाला, तसं सांगा मग यायला सांगा लागन ना मला. आता काय बनवायचं राहिलं रिंकू, आता आहे ना मी 4-5 दिवस आहे, बनवतो लेखाले एका दिवशी एक काय बनवायचं आहे तुले तर. आता जे आहे तुझ्या घरी तेच बनवणं. भाजीपाला भेंडी असन, काही वाद्याच्या शेंगा असन. भाजीपाला तर असं नसतो या घरी, काही बनवून घेजो. वरण भात भाजी पोळी काय तिखट आणि गोड बनवा लागते. एक काम करतो ना मावशी, मग मी आज मस्त पनीर बनवन मी, पालक पनीर. पालक पनीर भात आणि पोळ्या आणि काय म्हणते पापड तळून घेईन.
तसं करजो मग. पालक पनीर बनवायचं आहे काय बनवून घेजो. मग काय चिकन बनवू काय गोळ बनवू काय. आजच्या दिवशी राहू दे ना. आज तसं काय म्हणते शनिवार आहे नाही काय शांताबाई. नाही तर काय मग. आई मी म्हटलं आले तेव्हापासून बसले बसलेच आहे. आता आराम करा ना. हा मस्त मी गद्दे टाकून देतो तुम्हाला. मस्त आराम करा तुम्ही. बाबा काकाजी मामाजी म्हटलं आता आराम करा. थकले असन तुम्ही प्रवास करू करू. मस्त आता आराम करा दिवसभर. हो बाई रिंकू आता आराम करतो आम्ही आणि तुम्ही आराम करा. हो काकाजी. वहिनी लक्ष्मी काही खात असेल तर चारून द्या म्हटलं. काही खाल्लं नाही तिनं. चारून द्या तिला. चिवडा आहे बिस्किट आहे. काही खात असेल तर द्या म्हटलं. भूक नसत रिंकूताई. भूक लागल्यावर मागते ना ते. मम्मी भूक लागली सांगते. हो काय. चला मग मित्रांनो आजचा व्हिडिओ इथंच थांबू. भेटू मग उद्या नवीन भागात. आता मस्त आम्ही आराम करतो म्हटलं. प्रवास करून आलो आहे तर चला मग उद्या भेटू अशाच एका नवीन भागात. धन्यवाद.